नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत चैत्राली यमगर लिखित कथा रंग तिच्या प्रेमाचा. आज तिचं लग्न आहे. नववधूप्रमाणे तीही आज नटली होती. हिरवा चुडा, फुल मेकअप आणि ती खूप रंगलेली हातावरची मेहंदी. असं म्हणतात, जितका हातावरच्या मेहंदीचा रंग गडद तितकं तिच्या नवऱ्याचं प्रेम जास्त. तिची ती रंगलेली मेहंदी पाहून सर्व मैत्रिणी तिला यावरून चिडवत होत्या आणि ती लाजत होती. तिच्या त्या रंगलेल्या मेहंदीच्या हाताने आपला चेहरा लपवत होती. मुलीला घेऊन या, असं गुरुजी म्हणाले आणि तिला मांडवात घेऊन यायला तिचा भाऊ आणि मामा आले. सर्व स्वप्न आता सत्यात उतरणार होती. आपण प्रेम केले त्याच मुलाशीच आपलं लग्न होणार. तो आता या वरवेशात कसा दिसत असेल याचा विचार करत करतच मंद हसत ती स्टेजवर गेली. तसे गुरुजींनी मध्ये कापड धरलं. मंगलाष्टका सुरू झाल्या. तिची ती कावरी बावरी नजर पलीकडच्या त्या डोळ्यांना शोधत होती. तोच तिला मागे ते डोळे दिसले, ज्यांना पाहण्यासाठी ती केव्हापासून आसुसली होती. तिने तसे घाबरून समोरच्या डोळ्याकडे पाहिले आणि काही बोलणार तोच शुभमंगल सावधान गुरुजी म्हणाले आणि बाहेर फटाक्यांचा आवाज झाला. मधला त्या दोघातला पडदा दूर झाला. आता गुरुजी गळ्यात हार घालायला सांगत होते. तिने त्या मुलाच्या मागे त्या डोळ्याकडे पाहिलं आणि ते डोळे तिला कमालीचे शांत वाटले, अगदी निर्विकार. आणि ज्याला हार घाल म्हणून गुरुजी सांगत होते त्या डोळ्यात वेगळीच चमक होती. तिला क्षणभर समजेच ना की तिच्याबरोबर काय घडतंय. पण हातातील मेहंदीचा रंग आता काळा पडला होता. बाबा, का पण? माझं देवाश्रीवर खूप प्रेम आहे. आपण असं करून त्यांना फसवत नाही आहोत का? देवांग आपल्या बाबांना समजावत होता. हे बघ देवा, तुला अजून हिच्यापेक्षा चांगल्या मुली भेटतील आणि मी माझी सून म्हणून देवाश्रीला पसंत केली आहेच की. त्यांच्यावर मी उपकारच करत आहे. मिस्टर साने महाराष्ट्राचे उद्योगपती बोलले. पण बाबा, मला दुसरी तिसरी नको. मला ती देवाश्रीच बायको म्हणून हवी आहे, तो हट्ट करत म्हणाला. हे बघ, उगाच हट्ट करू नको. विहानसाठी मला हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळणार नाही, म्हणून मी विहानचं लग्न देवाश्रीचीच लावणार आहे. मग तुला मान्य नसेल तरी, आणि जर तुला विरोधच करायचा असेल तर दार उघडं आहे. मिस्टर सानेने कडक शब्दात त्याची कानउघडणी केली. तसं तो चिडून आपल्या खोलीत गेला. मिस्टर साने यांना विहान व देवांग ही दोन मुलं आहेत. विहांग मोठा तर देवांग लहान. दोघांत 2च वर्षाचं अंतर. MCAच्या शेवटच्या वर्षाला असताना देवांग कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत होता. तेव्हाच महाविद्यालयात नुकतीच जॉईन झालेली देवाश्री त्याला दिसली होती आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट त्याला झालं. मग तिची बाहेरून चौकशी झाली. तेव्हा तीही त्याच कॉलेजमध्ये MCAच्या फर्स्ट इयरला आहे हे कळालं आणि गाडी खुश झाली, कारण ती ज्युनियर होती. दिसायला सावळी असली तरी नागडोळे निटस, गुलाबी ओठ, केस खांद्यापर्यंत रुळलेले, कायम डोळ्यात काजळ. बोलायला लागली की हिरे मोती पडतील अशी, आणि सुंदर मराठी भाषा. टोनावरून तरी पुणेकर वाटत होती. मग काय, गाडी एकदम चेन्नई एक्सप्रेस सारखी धावली आणि तिच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केला. बॉलिवूडचा प्रभाव. प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते म्हणून मैत्री. याला नाही म्हणणे आतापर्यंत तरी कुणाची हिंमत नव्हती.
कारण त्यात तसं काही नव्हतंच. त्याच्यात अशी एकही गोष्ट नव्हती की जिच्यावरून नाही बोलावं. उद्योगमंत्र्याचा मुलगा असला तरी डोक्यात श्रीमंतीची हवा गेलेली नव्हती. मैत्रिणी भरपूर होत्या, पण तेवढ्या पुरत्याच. ग्रुपमध्येच फक्त बोलणं. कोणाशी खास मैत्री वाढवलेली नव्हती. मुद्दाम तर बिलकुलच नाही. दिसायला अगदी चॉकलेट हिरो. 6 फूट उंची, गोरा रंग, तरतरीत नाक. त्यामुळे अशा सोज्वळ आणि सुसंस्कृत मुलाशी मैत्री कोण नाही म्हणणार. पण पहिल्याच भेटीत तिने त्याचा हात नाकारला. दोस्ती तर दूरच, बोलायलाही नको म्हटली. त्याला याचं आश्चर्य वाटलं की असं का, पण तिने कधीच त्याला सांगायचा प्रयत्न केला नाही. कायम ती त्याच्यापासून दूर पळायची. आणि मानवजात अशीच आहे. जे मिळत नाही त्यामागेच अधिक लागते. तसंच याच्या बाबतीत झालं. तो तिला परत परत मैत्रीसाठी विचारत राहिला, पण नकार कायम ठरलेले. त्यांचं शेवटचं वर्ष याच नकारामध्ये गेलं. तरीही तो तिला कायम मदतीला धावून यायचा. मग एखाद्या विषयाचा नोट्स असोत किंवा प्रोजेक्ट असो. बापाच्या पैशावर माज न दाखवता कॉलेजमध्ये शिक्षकांच्या मनात अभ्यासाच्या प्रगतीमुळे लक्षात राहावा, हाच त्याचा अट्टहास. त्यामुळे तो शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. कॉलेज सोडताना त्याने शिक्षकांना सांगितलं की तिच्याकडे लक्ष ठेवावं, आणि त्यांनीही प्रेमाने होकार कळवला. शिक्षक त्याच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे तिच्यावर लक्ष ठेवून होते. तोही अधूनमधून तिची विचारपूस त्यांच्याकडून नकळत करत असे. दुसऱ्या वर्षाच्या नोट्स त्याने तिच्या मैत्रिणीद्वारे दिल्या होत्या, पण त्याची काळजी होती की कुठेच त्याचं नाव येणार नाही. त्यामुळे ती सगळ्यापासून अनभिज्ञ होती. दिवाळीच्या सुट्टीत तिच्या बाबांनी एक स्थळ चालून आल्यामुळे तिला गावी बोलावलं. तिला त्या स्थळाला नकार द्यायचा होता, पण तसं करता येणार नव्हतं. तरीही बाबांना तिने सांगितलं. तेव्हा त्यांनी कारण विचारलं. तिला काय सांगावं कळालं नाही, म्हणून तिने खोटंच सांगितलं की तिला एक मुलगा आवडतो. फोटो दाखव म्हणताच ती मोबाईल मधला एक फोटो दाखवते घाईघाईत, जो नेमका तिचा आणि देवांगचा असतो. बाबांना काय बोलावं कळत नाही. ते तर तोंडात बोटं घालतात. तिला सरप्राईज आहे असं सांगून तयार होण्यास सांगतात. तीही जबरदस्तीने तयार होते. संध्याकाळी ठरवल्याप्रमाणे पाहुणे येतात आणि नवरा मुलगा खुद्द देवांग आहे हे पाहून ती तोंडात बोटे घालते. तिला समजतं दुपारी बाबांनी तोंडात बोट का घातलं होतं. मग सगळं व्यवस्थित होतं. दोन्ही घरच्यांना मुलगा आणि मुलगी पसंत पडतात. तिला नाही म्हणताही येत नाही, त्यामुळे लग्नाला होकार देते. आतून का माहीत नाही, पण ती खूप खुश असते. कदाचित लग्न आपलंच होणार आहे हे कळून होणारा आनंद असेल. आणि फायनली दोघांच्या पसंतीने महिनाभराची तारीखही काढली जाते. आपल्याच खोटं बोलण्यामुळे आपण अडकलो आहोत, त्यामुळे हे लग्न करणं मस्ट आहे असा विचार करत ती रात्र घालवते. महिनाभरात देवांगचे बाबा त्या दोघांना भेटायला लावतात, एकमेकांना ओळखण्यासाठी, तिच्या आवडीनिवडी समजण्यासाठी. आधी न आवडणारा देवांग हळूहळू तिला आवडू लागतो. या भेटीमध्ये नकळत तिचंही त्याच्यावर प्रेम जडतं. पण तिला वाटू लागतं की ही ओढ, हे प्रेम त्याचं तिला राहिलेलं नाही, कारण त्याच्या डोळ्यात काहीच भाव दिसत नव्हते. याबाबत एक दिवस ती बोलायचे ठरवते, पण तोच तिला समजावतो असं काही नाही, आपण उगाच तो विचार करतोय. मग ती त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न रंगवू लागते. कधी काळी त्याला पडणारी तिची स्वप्न त्यालाही तिच्या डोळ्यात दिसायला लागतात. तो खुश झाला असता, पण आता त्याला तिचं आपल्यात अडकणं म्हणजे गुन्हा वाटायला लागतो. ती ते स्वप्न पाहत होती जे कधीच पूर्ण होणार नाही, ही खंत त्याच्या मनात असते.
एके दिवशी देवांगच्या बाबांनी त्याला एक गोष्ट करायला सांगितली. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आज पहिल्यांदाच त्याचे बाबा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री मिस्टर साने त्याच्या समोर झोळी घेऊन उभे होते. जे द्यायला सांगितलं ती त्याची हृदयाची धडधड होती, जान होती. या जगात जगायला एकच कारण होतं आणि आज तेच सर्वस्व मागत होते. एक फोटो दाखवला गेला आणि सांगितलं तिच्याशी लग्न करायचं आहे. लग्न हा शब्द ऐकून तो इतका गोठून गेला होता की त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. पण शेवटी बापाचं प्रेम जिंकलं आणि तो फोटो न बघताच मुलगी बघायला तयार झाला. मुलगी जेव्हा पाहायला गेली तेव्हा आनंदाला थाराच राहिला नाही, कारण तीच समोर जी त्याची जान होती. बाबा आपला किती भारी आहे, आपली जान आपल्याला परत करत आहे या विचाराने हरकून गेलेला तो. पण त्याच वेळी जेव्हा बापाने पुन्हा एकदा झोळ पसरून सांगितले की हे सर्व नाटक महिनाभरासाठी करायचं आहे, कारण हिचा नवरा तो नाही तर त्याचा बाहू विहान असेल, हे ऐकूनच त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. आणि म्हणूनच तिला पाहून क्षणभर हरकलेला देवांग परत निर्विकार झाला होता बाबाच्या त्या इच्छेसाठी. समजत होतं की आपण जे तिच्यासाठी करतोय ते चुकीचं नाही तर साफ गुन्हा आहे. पण नाईलाज होता, त्याच्या बापाच्या प्रॉपर्टीसाठी नाही तर बापाच्या प्रेमासाठी. बापाने आज पहिल्यांदाच काहीतरी मागितलं होतं आणि तेही स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर एका बापाने आपल्या मोठ्या मुलाच्या सुखासाठी छोट्या मुलाकडे मागितलेली भीक होती. ती मनात नसूनही त्याने बापाच्या खुशीसाठी हे आव्हान स्वीकारलं आणि महिनाभर तिला भेटायला लागला. तिची आवड निवड माहीत असूनही परत एकदा तिच्याकडून जाणून घ्यायला लागला. चांदण्याच्या रात्रीत तिचा तो उजळलेला चेहरा पाहायला मिळणं त्याचंही सौभाग्य म्हणायचं. जे काम गेल्या वर्षभरात झालं नव्हतं, आज त्याला बापाच्या इच्छेपोटी का होईना सुख मिळत होतं. व्याने ती त्याला कळत होती, तीही आपल्यात गुंतत चालली आहे हे त्याला जाणवत होतं आणि परत आपली चूक लक्षात येत होती. मग कित्येक वेळा मनात तिला घेऊन पळून जाण्याचा निर्णय होत होता. पण परत आपल्या त्या लाचार बापाचा चेहरा आठवून मनातले विचार क्षणात झटकायचा. ठरवलं मग त्याने या महिनाभराच्या भेटीत तिला आपलं खूप प्रेम द्यायचं, इतकं की तिला कधी परत त्याची कमतरता जाणवणारच नाही. आणि तिच्या प्रेमासाठी क्षणाक्षणासाठी मरणारा तो आपलं भरभरून प्रेम तिला द्यायला लागला. आणि तीही वेळी नुसतंच प्रेम न घेता त्यावर रिटर्न गिफ्ट म्हणून तितकंच भरभरून प्रेम द्यायला शिकली त्याच्यावर. लग्नाच्या आदल्या रात्री मात्र त्याला असह्य होत होतं. प्रेम आहे आपल्यावर, संसार हा काही भातुकलेचा खेळ आहे का? आज एकाबरोबर खेळायचा आणि उद्या दुसऱ्याच बरोबर. त्याला दुसऱ्या व्यक्तीची उष्टी हळद लागताना पाहून तर तो कोलमडून गेला होता आणि मनावर परत प्रेम जिंकलं. तसाच तो खूप दारू पिऊन बापाच्या खोलीत गेला. बापाला बोलायला बळ हवं होतं ना अंगात, त्यामुळे दारूच्या थेंबालाही स्पर्श न करणारा तो आज आपल्या प्रेमासाठी तेही करायला गेला आणि बापासमोर खरं काय ते सांगून टाकलं. आणि मीच लग्न करणार अशी धमकीवजा आपलं मत मांडलं, जे बापाने हाणून पाडलं. कान उघडणी करून की खरा बाहेर पड. तो पडलाही असता, पण आपल्या मोठ्या भावाकडे पाहिलं, जो नुकताच खोलीत आला होता आणि त्यांचं बोलणं टुकूर टुकूर पाहत होता आपल्या त्या अनिमिष डोळ्यांनी. आणि परत एकदा त्याचं प्रेम हरलं. त्याने माघार घेतली आणि आज आपल्या प्रेयसी व आपल्या सख्या भावाच्या लग्नाला तो हजर झाला. मनात कितीही दुःख असलं तरी कदाचित बाबा बोलतो तसं हेच आपल्या भावाचं दुःख कमी करेल, आपल्या भावाला कायम सुखात ठेवेल, हे पटल्यामुळे. ही तर शुद्ध फसवणूक आहे. तिने त्या मुलाच्या मुंडवळ्या काढून त्याच्याकडे रडत रडतच पाहून ती म्हणाली. तिचे बाबा, आई, पाहुणेही या सगळ्या प्रकाराने अचंबित झाले होते.
मिस्टर सानेनी गुन्हा केलाय हे त्यांना कळत होतं. कारण दाखवताना एक मुलगा आणि लग्नाच्या बोऱ्यावर दुसराच, आणि तोही असा मनोरुग्ण. हो, विहान, तिचा आताच झालेला नवरा वेडसर होता. वेडसर म्हणण्यापेक्षा त्याचं शरीर वाढत गेलं होतं, पण बुद्धी 10 वर्षाच्या मुलासारखीच होती. मिस्टर सानेनी हात जोडले आणि आपली व्यथा मांडली. हिला त्यांनी एकदा रस्त्यावर भांडताना पाहिलं होतं. एका वेड्याला सगळे दगड मारत होते तो जावा म्हणून, पण तेव्हा तिने त्याला वाचवलं होतं आणि या लोकांची खरडपट्टी काढली होती, बोलून की तो वेडसर असला तरी माणूस आहे. त्याला प्रेम मिळालं की तोही शाणा होईलच की. माणसाने माणसाकडे प्रेमाने बघावं, असं बरंच काही ती बोलली होती. आणि तेव्हाच सिग्नलला उभी असलेल्या गाडीतून मिस्टर सानेना हीच आपल्या विहानला बरं करू शकते असं वाटून गेलं. पण सून ती सहज अशी बनेल याची शाश्वती नसल्याने त्यांनी हा प्लॅन केला. देवांगला समोर केलं आणि तिचा व तिच्या लोकांचा होकार मिळवला. हो, माहीत आहे, असं वागून मी तुमच्याशी चूकच केली आहे, पण वचन देतो या पोरीला माझ्या घरात कसलीच कमतरता भासणार नाही. तिला हवं ते हवं तेव्हा मिळेल. तिच्या पायात सुखं लोळण घेत असेल. तिचं सर्व सानेनं बोलणं ऐकून घेतलं आणि देवांसमोर उभी राहिली. तुम्हाला माहीत होतं तर हे सर्व आधी, मग महिनाभर मला कशाला प्रेमात वाहवत नेलं, का आपल्या प्रेमात पाडलं? तिच्या सवालावर तो निरुत्तर होता. काय सांगणार होता तो तिला? फक्त एवढंच बोलला, बापाच्या आणि भावाच्या सुखासाठी एक काय, अशा 10 देवाश्री कुर्बान. वाह, छान. तुमच्या या प्रेमाला तर पुरस्कारच दिला पाहिजे. तुम्ही कराल हो, 10 काय 1000 देवाश्री कुर्बान कराल. पण माझं काय? या 10,000तील मी ती देवाश्री नाही जी तुम्ही कुर्बान मला करताय म्हणून स्वस्त बसेन. नाही सोडणार मी तुम्हाला असं. नाही कोर्टात खेचून माझ्या पायावर नाक घासायला लावलं तर नाव मी माझं देवास सांगणार नाही. ती कडक शब्दात बोलून तिने कपाळावर बांधलेली मुंडावळ्या त्याच्याकडे आणि मिस्टर सानेकडे रागाने पाहतच जमिनीवर फेकल्या. तिच्या आईबापांना त्यावर काय बोलावं तेच कळत नव्हतं. काय चूक, काय बरोबर, पण सध्या ती आपल्या मुलीच्या बाजूने होती. तिचा खेळ केला होता. तिच्या मनाचा, तिच्या प्रेमाचा आघात झाला होता. ती भर मांडवातून निघालीच होती की तिचा पदर मागे खेचला गेला. ती मागे वळली. म तिच्या कानावर आवाज पडला. तिने मागे वळून पाहिले तर विहान होता, जो आपल्या त्या अनिमिष डोळ्यांनी तिला पाहत होता आणि मा म्हणून हाक मारत होता. डोळ्यात पाणी होतं. ती त्याला पाहून जागीच थांबली, कारण तोच मुलगा होता ज्याचा सानेनी मगाशी उल्लेख केला होता. तिला त्यावेळचा प्रसंग आठवला. सर्व लोक गेल्यावर तो असाच तिच्याकडे पाहून मा म्हणून हाक मारत तिला बिलगला होता. तिनेही प्रेमाने त्याला जवळ मिठीत घेतलं होतं. ती हेच त्यावेळी विसरली होती की तो बुद्धीने लहान असला तरी शरीराने 25 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे येणारे जाणारे तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. पण तिला ती लोक दिसत नव्हती. त्यावेळी ती या जगात नसून ती विहानच्या जगात होती. त्याचा भूतकाळ माहीत नव्हता, पण त्याच्या डोळ्यातील भावनामुळे एवढं तर नक्की समजलं होतं की तो त्याच्या आईच्या प्रेमासाठी भुकेला आहे. तिच्या त्या मायेच्या ओलाव्याने तो शांत झाला. तेवढ्यात त्याची केअरटेकर आली आणि त्याला घेऊन गेली. पण तो मात्र तिच्याकडे मागे वळून वळून पाहत होता, जणू सांगत होता, माझी मम्मा तूच आहेस. ती भूतकाळातून बाहेर आली, परत त्याच्या प्रेमळ हाकेने. ठीक आहे, मी हे लग्न स्वीकारते, एक चॅलेंज म्हणून, त्याला बरं करण्यासाठी, त्याला त्याच्या मॉमचं प्रेम देण्यासाठी फक्त.
ती क्षणात आपले विचार सांगते आणि त्याच्याबरोबर त्याला प्रेम देण्यासाठी फक्त या आलिशान घरात गृहप्रवेश करते. सानेना आपल्या निर्णयावर गर्व होतो, कारण तीच एक आहे जी विहानला सावरू शकते आणि या प्रॅक्टिकल लाईफमध्ये परत आणू शकते. हा विश्वास होता. तर तुम्ही ऐकत होता चैत्राली यमगर लिखित कथा रंग तिच्या प्रेमाचा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.